नमस्कार. संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा. शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज नगर येथे भव्य शिवध्वज डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या हस्ते लोकार्पित करण्यात आला आहे. शिवरायांच्या विचारांचा जागर व्हावा या उद्देशाने हा ध्वज उभारण्यात आला आहे. दरम्यान या प्रसंगी डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी आजचा शिवराज्याभिषेक दिन म्हणजे मराठी अस्मितेचा आणि महाराष्ट्राच्या पुरोगामित्वाची ओळख करून देणारा आहे. कारण आजच्याच दिवशी छत्रपती शिवाजी महाराज यांनी कर्मकांड जुगारून रयतेचे राज्य स्थापन केले असं प्रतिपादन केलं. कळवा पूर्व येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शौर्याचा तसेच विचारांचा जागर व्हावा या उद्देशाने भव्य शिवध्वज उभारण्यात यावा अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात आली होती. त्याच अनुषंगाने सुमारे 52 फूट उंचीच्या लोहस्तंभावरती 20 बाय 30 फूट आकारमानाचा शिवध्वज फडकवत ठेवण्याची संकल्पना डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी मांडली होती. शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून या शिवध्वजाचे अनावरण करण्यात आले. यावेळी आव्हाड म्हणाले की आजच्याच दिवशी जगात सर्वात आधी रयतेचे राज्य स्थापन झाले. या देशात जुलमी राजवटीविरुद्ध प्रथमच बंड करून मराठी अस्मिता जगाला दाखवून देणारे एकमेव राजे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. राज्याभिषेकाला विरोध करणाऱ्यांना त्यांची जागा दाखवून आपला राज्याभिषेक करून छत्रपती शिवाजी महाराज यांनी कर्मकांडाला दूर सारलं होतं. कर्मकांड नाकारून शिवरायांनी महाराष्ट्राचे पुरोगामित्व जगासमोर मांडलं होतं. या लोकार्पण सोहळ्यास अरविंद मोरे, माजी नगरसेविका वर्षा मोरे, माजी नगरसेवक राजेश खारकर, नताशा आव्हाड, अभिजित पवार, महाराष्ट्र प्रदेश युवक सरचिटणीस राजेश कदम, ठाणे जिल्हा प्रशासन सरचिटणीस राजेश साटम, व्यापारी सेलचे अध्यक्ष संजीव दत्ता, अंकुश मडवी, रचना वैद्य, समीर नेटके, विशांत गायकवाड, ज्ञानेश्वर राजपंखी, व्यापारी सेलचे अध्यक्ष संजीव दत्ता, शिवा ठाकूर, महेश भाग्यवंत, हिरामण गंगावासी, पद्माकर पाटील, शिवा यादव, दिगंबर गरुड, एकनाथ जाधव, जयेश पाटील, राहुल पाटील, इकबाल शेख, फुलबानो पटेल, दिलीप उपाडे, विलास पाटील, विजय बागल, विजय पवार, सुषमा यादव, रोहिदास पाटील, राजू शिंदे, मनीषा पाटील, साबिया खान उपस्थित होते. मराठी माणसाची, मराठी मुलकाची ओळख म्हणजेच तुमचे माझे महाराज आहेत. त्या महाराजांना मानाचा मुजरा करतो आणि त्या समस्त सगळ्यांना परत एकदा राज्याभिषेकाच्या खास शुभेच्छा देतो, रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. माझ्याबरोबर घोषणा देऊया. ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन. सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे. तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही. सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे. मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे. मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे. आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच
गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे. तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. धन्यवाद. एकीकडे पाण्याची कमतरता असताना दुसरीकडे नव्याने सुरू असलेल्या ठाण्यातील बांधकामांसाठी पाण्याची पळवापळवी सुरू आहे. पाणी पुरवठा नियोजनाचा बट्ट्याबोळ झाला असून सोमवारी अधिकाऱ्यांची बैठक घेणार असल्याची माहिती आमदार संजय केळकर यांनी दिली आहे. वाढत्या बेकायदा बांधकामांचा मुद्दाही येत्या पावसाळी अधिवेशनामध्ये उपस्थित करून कठोर कारवाईची मागणी करणार असल्याचंही त्यांनी सांगितलंय. जनसेवकांचा जनसंवाद या उपक्रमाअंतर्गत आमदार संजय केळकर यांनी खोपट येथील भाजप पक्ष कार्यालयामध्ये नागरिकांशी संवाद साधत नागरी समस्या ऐकून घेतल्या. काही समस्या तात्काळ फोनवरून सोडवण्यात आल्या तर उर्वरित समस्या पाठपुरावा करून सोडवण्यात येतील असंही केळकर यांनी म्हटलंय. पत्रकारांशी बोलताना केळकर यांनी ठाण्यात मोठ्या प्रमाणामध्ये सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामांबाबत नाराजी व्यक्त केली आहे. 30 ते 35 बेकायदा बांधकामांचीच यादी प्रशासनाला देण्यात आली असून त्यावर तक्रारदारांचे समाधान करण्यात प्रशासन अपयशी ठरले आहे. न्यायालयाने कानउघडणी केल्यावरच कारवाई केली जाते. या इमारतींना देण्यात आलेले पाणी आणि वीज तात्काळ तोडण्यात यावी. येत्या अधिवेशनात याबाबत आवाज उठवून अशा बांधकामांवरती कठोर कारवाई करणार असल्याची मागणी करणार असल्याचं केळकर यांनी सांगितलं आहे. शहरात पाण्याची कमतरता असून आवश्यक तेथे बोरवेलही खणलेल्या नाहीत. अशावेळी बांधकामे मोठ्या प्रमाणामध्ये वाढत असून बेसुमार पाणी पुरवठा केला जात आहे. याकरिता पाण्याची पळवापळवी करण्यात येत असल्याने अनेक भागात पाण्याची कमतरता भासत आहे. पाणी पुरवठ्याचे नियोजन कोसळले असून याबाबत सोमवारी अधिकाऱ्यांची बैठक बोलवण्यात आली असल्याची माहितीही त्यांनी दिली आहे. बघा, ठाणं हे जर खऱ्या अर्थाने सांस्कृतिकपणा त्याचा ऐतिहासिक शहर म्हणून आणि सुनियोजित शहर म्हणून विकसित शहर म्हणून जर टिकवायचं असेल तर अशा पद्धतीने उलटसुलट बांधकामं जर व्हायला लागली, अशा पद्धतीने जर विद्रुपीकरण शहराचं व्हायला लागलं आणि याच्यामध्ये लोकांचंही नुकसान होतं. अनधिकृत बांधकामामध्ये निकृष्ट दर्जाचं वापरलं जातं आणि त्या ठिकाणी अधिकारी आणि काही अदृश्य शक्ती त्याला पाठीशी घालत असेल. आता यांच्याकडे 25-25, 30-30 याद्या दिलेल्या आहेत. त्यांनी त्याच्यावर कारवाई केली पाहिजे. लोक याची वाट न बघता त्यांचं पाणी बंद करायला पाहिजे, लाईट बंद करायला पाहिजे. ही सगळं निकृष्ट आहे. उद्या पत्त्याच्या बंगल्यासारखे पडून जातील अशी अनेक उदाहरणं आहेत महापालिकेमध्ये आणि त्यामुळे फार मोठी कठोर कारवाई करावी लागणार आहे आणि केली गेली पाहिजे. प्रत्येक वेळेला कोर्टातून ऑर्डर आल्यावर कारवाई केली जाते. त्यामुळे येत्या अधिवेशनामध्ये याच्या संबंधामध्ये काही कठोर कायदा करता येईल का? कारण शासन तर याच्या विरोधामध्ये शासन वेळोवेळी आदेश देते, पण त्याच्यातून देखील पळवाटा काढल्या जातात आणि त्याच्यामुळे या संबंधीमध्ये कठोर काही पावलं उचलली जातील का, अशा पद्धतीने मी शासनाकडे देखील अधिवेशनाच्या माध्यमातून मागणी. भाजपाच्या कार्यशाळेमध्ये स्वबळाचा नारा देण्यात आलेला आहे. आपली लढाई विरोधकांशी नसून प्रतिस्पर्धी असलेल्या मित्रपक्षांबरोबर असल्याचा सूर ठाण्यामध्ये भाजपाच्या कार्यशाळेत पदाधिकाऱ्यांनी लावलाय. ठाण्यासह कोकण पट्ट्यात भाजपाचे 1.5 कोटी सदस्य अभियान राबवलं आहे. त्यामुळे या पट्ट्यात भाजपाची ताकद मोठी असून त्यानुसार स्वबळाच्या तयारीला लागा असा अप्रत्यक्ष सूरही या बैठकीत लावण्यात आल्याची माहिती भाजपच्या वरिष्ठ सूत्रांनी दिली आहे. ठाण्यातील रेमंड येथील भाजपाच्या कार्यालयात ठाण्यासह कोकण पट्ट्यातील आमदार, जिल्हाध्यक्ष, मंडळ अध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीला भाजपाचे कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण, वनमंत्री गणेश नाईक, नितेश राणे, माधवी नाईक इत्यादींसह इतर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या बैठकीत चर्चा करत असताना मागील काही वर्षात ठाण्यासह कोकण पट्ट्यात भाजपाची ताकद वाढली असल्याचा सूर लावण्यात आला. जिल्हा परिषदेपासून ते अगदी स्थानिक स्वराज्य संस्थेतही भाजपाची ताकद वाढलेली आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेसह स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीतही भाजपाला मोठे यश मिळू शकते. हीच बाब लक्षात घेऊन त्यानुसार काम करा असा सल्लाही यावेळी पदाधिकाऱ्यांना देण्यात आलेला आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे जुळे नाही तर भाजप हाच मोठा भाऊ असल्याचा सूरही यावेळी उपस्थित नेत्यांनी आळवल्याची माहिती भाजपाच्या सूत्रांनी दिली आहे. चल, very good.
छत्रपती शिवाजी। महाराष्ट्र प्रदेशचे सरचिटणीस आमदार विक्रांतजी पाटील यांचं स्वागत सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष प्रभाकरजी सावंत यांनी करावं अशी मी विनंती करतो। संघटन मंत्री हेमंत म्हात्रे यांचं स्वागत संजय वाघोले यांनी त्यांचंही स्वागत प्रभाकरजी सावंत यांनी करावं अशी मी विनंती करतो। प्रदेश कार्यालय प्रभारी सन्माननीय रवी अनासपुरेली यांचं स्वागत। 9 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल आपण संपूर्ण महाराष्ट्रभर संपूर्ण देशभर राबवला होता। नुकतीच मोदी सरकारला 11 वर्ष एक चर्चा सुरू होती की भारत महासत्ता होणार आहे आणि काय यार। ज्येष्ठ विचारवंत संत वाङ्मयाचे अभ्यासक आणि रामायण महाभारताचे व्यासंगी दाजी पणशीकर यांचं ठाण्यातील राहत्या घरी अल्पशा आजाराने निधन झालं। ते 92 वर्षाचे होते। त्यांच्या निधनाने महाराष्ट्राने एक अत्यंत प्रगल्भ सखोल विचार करणारे आणि समाज प्रबोधनासाठी जीवन वाहिलेले व्यक्तिमत्व गमावलं आहे। दाजी पणशीकर यांच्या पश्चात पत्नी, 2 कन्या, मुलगा, जावई व सून असा परिवार आहे। त्यांच्या पार्थिवावरती शनिवारी सकाळी 9:30 वाजता ठाणे पश्चिम येथील जवाहर बाग स्मशानभूमीमध्ये अंतिम संस्कार करण्यात आले। लहानपणापासूनच पौराहित्यात रमलेल्या दाजींचे मूळ नाव नरहरी पणशीकर होते। दाजींचे 8वी पर्यंतचे शिक्षण मुंबईतील रात्रशाळेमध्ये झाले। दाजी यांचा विचार, लेखन आणि व्याख्यानांचा प्रभाव गेली 5 दशके महाराष्ट्राच्या बौद्धिक जीवनावरती अधिराज्य करत होता। आजोबा वासुदेव शास्त्री पणशीकर यांच्याकडून मिळालेल्या हिंदू धर्मग्रंथ आणि परंपरेचा ठेवा त्यांनी अधिक सखोलतेने पुढे नेला। देश-विदेशात त्यांनी सुमारे 2500हून अधिक व्याख्यानं दिली आहेत। महाभारत एक सुडाचा प्रवास, कर्ण खरा कोण होता, कथामृत, कणकनीती, स्तोत्रगंगा, अपरिचित रामायण, तसेच गान सरस्वती किशोरी आमोणकर, आदिशक्तीचा धन्योद्गार यांसह अनेक ग्रंथांच्या 30हून अधिक आवृत्त्या प्रकाशित झाल्या आहेत। त्यांचे लेखन मराठा, महाराष्ट्र टाइम्स, सामना या दैनिकातून प्रकाशित होत होते। सामनामध्ये सलग 16 वर्ष त्यांनी विविध वैचारिक लेखमाला लिहिल्या होत्या। स्पष्ट भूमिका, परखड विश्लेषण आणि सखोल चिंतन ही त्यांची शैली होती। मोठे बंधू प्रसिद्ध रंगकर्मी प्रभाकर पणशीकर यांच्या नाट्यसंपदा नाट्यसंस्थेचे व्यवस्थापन करीत असताना त्यांचा मराठी साहित्य, संगीत, नाट्य आणि चित्रपट क्षेत्रातील दिग्गजांशी घनिष्ठ संबंध होता। नेहमी माणसाचा स्वभाव असा आहे की स्वतःकरता जेवढं तेवढं लक्ष देऊ शकतो किंवा देण्याची त्याची जी प्रवृत्ती असते ती इतरांकरता, विशेषतः देवाकरता नसते। याचं कारण पूजेत दक्षिणा घ्यावी लागते, चोखंदळ वृत्ती ठेवावी लागते, हे त्याला कोणी सांगितलेलंच नसतं। आणि सांगितलं तरी ऐकून घेण्याच्या अवस्थेत तो वर्षांवर्षाच्या सवयीनं नसतो। परिणाम असा होतो की तो पूजा करतच राहतो, पण आपली पूजा देवाला पोचतेय का, आपली पूजा देवाकडे रुजू होतीये का आणि आपली पूजा देव स्वीकारतोय का याचे हे त्याला प्रश्नच पडत नाही। त्याचं कारण पूजा ही त्याची कवाईत असते, पूजा ही त्याचा सरावाचा भाग असतो, पूजा ही त्याचा आनंदाचा भाग व्हावा लागतो। मी आज एवढा करताच हा सगळा तपशील सांगतोय की पूजा करण्याच्या बाबतीमध्ये विधियुक्तही माणसं पूजा करू शकतात। बकरी ईदच्या पूर्वसंध्येला कळव्यातील मुस्लिम बांधवांनी एकत्र येत कळव्यामध्ये भव्य असे बकऱ्यांचे प्रदर्शन आयोजित केलं होतं। त्यामध्ये विविध बकरे बांधवांनी आणले होते। यामध्ये अगदी 30 किलोपासून ते अगदी 90 ते 100 किलोपर्यंतचे बकरे मुस्लिम बांधवांनी प्रदर्शनाकरिता इथे आणले होते। यामध्ये कोटा, गुजरी, बिटेल, जमनापरी, हंसा, मालवा, काची तसेच विविध प्रकारचे बकरे प्रदर्शनामध्ये पाहायला मिळाले। अरफात खानबंदे, माजिद भरमार यांच्या माध्यमातून व ज्येष्ठ नगरसेवक मिलिंद पाटील यांच्या सहकार्याने या प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं होतं। बकरी ईदच्या पार्श्वभूमीवरती दरवर्षी हा उपक्रम येथे राबवला जातो, तर यंदा देखील बकरी ईदच्या पूर्वसंध्येला ठाण्यातील कळवा परिसरामध्ये हे प्रदर्शन भरवण्यात आलं होतं। तर बांधवांनी देखील या प्रदर्शनाला मोठ्या संख्येने उपस्थित राहून भेट दिली। सगळ्यांना माहिती आहे की उद्या बकरी ईदचा सण आहे आपला। मुस्लिम बांधव मोठ्या उत्साहात हा सण साजरा करत असतात।
देवाच्या नावाने आपण जसा मान द्यायची आपल्या पद्धत आहे तशी एक कुर्बानी दिली जाते उद्याच्या दिवशी. त्याचे 3 हिस्से केले जातात. एक स्वतःसाठी ठेवला जातो, एक नातेवाईकांच्यात वाटला जातो आणि एक गोरगरिबांच्यात वाटला जातो. अशा प्रकारे फार मोठ्या उत्साहात हा सण दरवर्षी साजरा होत असतो. यावर्षी हे आमचे युवा सहकारी आहेत, म्हणजे आराफत कानबंदे, आमचा माजिद भरमार, आमच्या या सगळ्यांनी मिळून ठरवलं की बाबा आपण एक त्याचा एक्सपो ठेवूया. ज्यांचे बकरे चांगले आहेत अशांना बोलून एक प्रोत्साहनपर बक्षिसं, त्यानंतर सर्वात ज्यांचे चांगले आहेत अशी 3 बक्षिसं देऊ अशी प्रकारची त्यांनी माझ्याकडे सूचना केली आणि त्याला मी लगेच होकार दिला. आणि आता आनंद होतो की बरेच मोहल्ल्यातले आमच्या सगळे टाकोळे मोहल्ला असो, आमचा नाक्यावरचा मोहल्ला असो, जामा मस्जिदीतला सगळ्यांनी मोठ्या हिरिरीच्यात भाग घेतला. वेगवेगळ्या प्रकारचे बकरे लोकांनाही एकत्र बघायला मिळाले. आणि आता यातनं निवड होऊन मेन 3 बक्षिसं दिली जातील, 1, 2, 3 आणि 3 कॉन्सोलेशन प्राइज दिले जातील. तर त्यामुळे हे अशा प्रकारे इथे हा प्रोग्राम पार पडलेला आहे. येणाऱ्या ईदच्या मी सर्वांना, हिंदू मुस्लिम सर्व बांधवांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि ईश्वराचरणी एवढीच प्रार्थना करतो की या सगळ्यांच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि समाधान राहू दे. मेरा नाम अरफात खानबंदे. मैं आज हम आपको कलवा के अलग अलग वैरायटी के बकरे दिखाएंगे जो बकरी ईद के लिए कुर्बानी, कल इंशाल्लाह बकरी ईद है, तो कुर्बानी के लिए जो बकरे अलग अलग स्पीशीज़ के, अलग अलग स्टेट के, अलग अलग वेट के, अलग अलग हाइट के, जो भी अपने मोहल्ले में अपने एरिया में बकरे आए हैं वो हम प्रेजेंट करें. एक छोटा सा बकरों का गोट एक्सपो टाइप रखे, तो वही अब प्रेजेंट कर रहे हैं. बकरे वैसे बेसिक से 15-20 से लेके 1 लाख 1.5 लाख ऐसे बड़े बड़े बकरे भी है. और कुछ बकरे मिनिमम जो वेट है वो 25-30 kg है. जो मैक्सिमम वेट है वो 100 kg प्लस के भी बकरे, जैसे देख रहे ये सब 80-90-100 kg के बकरे. तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.